मीरा भाईंदर परिसरात अंमली पदार्थ विरोधात कारवाई करताना अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठे यश मिळवले आहे। भाईंदर रेल्वे स्टेशनजवळ कोकेनची विक्री करण्यासाठी आलेल्या एका विदेशी नागरिकाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 40 ते 45 लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एक नायजेरियन नागरिक अंमली पदार्थ विक्रीसाठी भाईंदर स्टेशन परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 87 ग्रॅम कोकेन आढळून आले। जप्त करण्यात आलेल्या कोकेनची बाजारभाव किंमत अंदाजे 40 ते 45 लाख रुपये इतकी असल्याचं पोलिसांनी सांगितलं। आरोपींविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान मीरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयामार्फत 20 ते 26 एप्रिल दरम्यान अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थांची विक्री, बाळगणे आणि सेवन करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांकडून आक्रमक कारवाई सुरू असून अशा प्रकारच्या कारवायांना आता वेग आला आहे। विरोधी कक्ष हे पेट्रोलिंग करता बाहेर पडलेले असताना त्यांना विश्वसनीय सूत्रांकडून बातमी मिळाली की भाईंदर रेल्वे स्टेशन लगत बालाजीनगर परिसरात एक नायजेरियन व्यक्ती ड्रग विक्री करण्याकरता येणार आहे। त्या बातमीची खातरजमा करण्यासाठी सापळा रचला असता मिळालेल्या बातमीनुसार एक नायजेरियन व्यक्ती भाईंदर रेल्वे स्टेशनच्या बाहेर मिळून आला। त्याच्याकडे विचारपूस केली असता किंवा त्याचबरोबर त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे कोकेन हा अंमली पदार्थ मिळून आला।